तर काल आपण वर्क सुरू झाला होता, वर्क बद्दल पाहिलं, डेफिनेशन पाहिली होते, वर्कचे टाइप्स पाहिले होते आपण. वर्क डन इज वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आणि वर्कचे टाइप सुद्धा पाहिले होते आपण काल. आज आपण एक्सप्रेशन पाहू, त्याला डेरिव्हेशन म्हणतात. प्रेशर व्हॉल्यूमचा एक्सप्रेशन पाहू. हो, त्याला लक्षात मला म्हणजे त्या गोष्टी आता फिडबॅक करून आपल्याला लक्षात येतात. मी थोडा कॅमेरा पण थोडा दूर ठेवला होता, जवळ घेतला. काय करायचं? Expression for pressure volume work. So yesterday we have seen W is equal to PV. नाही सर, मग एक काम करू ना, त्यांच्याकडे आपण पीडीएफ पाठवलं ना. This work W is equal to PV, pressure and volume. क्वेश्चन घेऊ. आता आपण काय करूया, याचं एक्सप्रेशन पाहूया. एक्सप्रेशन ते काम करतील, त्यांनी केलेलं चांगलं आहे आपण करण्यापेक्षा. ते ऍक्टिव्ह राहणं गरजेचं. याच्यासाठी एक क्वेश्चन आयडियल गॅस आपण इन्क्लोज करूया. कन्सिडर एन आयडियल गॅस इन्क्लोज्ड इन ए सिलेंडर. ही एक सिलेंडर आहे, टाकी आहे. दिस इज सिलेंडर. Consider ideal gas enclosed in cylinder fitted with piston. It is fitted by piston. The gas is enclosed in a cylinder. This is piston. This is cylinder. Taki. Suppose this is the A. A is the area of the cylinder. A is the area of cylinder. Now this initial volume will be V1. So I am writing one by one. काय काय घेतलं आपण पहा आता. काय सांगितलं होतं तुम्ही पहिलं की काय सिलेंडर, त्याच्यामध्ये काय भरायलो आपण, आयडियल गॅस. आता या टाकीला आपण फिट केलं. कशाने फिट केलं? फिटेड बाय, त्याला काय म्हटलं आपण, पिस्टन. पिस्टन कसा असला पाहिजे? वेटलेस. वेटलेस. पिस्टन म्हणजे ज्या प्रकारे आपण हवा भरतो, सायकल मध्ये हवा भरतो, हवाचं पंप जसं असतं पंप, आणि या पंपची गॅस आहे आणि हे पिस्टन आहे. आणि पिस्टन वेटलेस असला पाहिजे. स्ट्रोचा सुद्धा पंप असतो, बघितलं तुम्ही, स्ट्रो हवा भरतात स्ट्रो मध्ये, वेटलेस. आणि हा मुव्हेबल असला पाहिजे. मुव्हेबल, हालचाल करणारा, मूव्ह होणारा पिस्टन सिलेंडर. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हे याला गॅस, काल मी म्हटलं होतं गॅसला प्रेशर असते. गॅसचं प्रेशर म्हणजे हे ड्रायव्हिंग फोर्स. दिस इज द ड्रायव्हिंग फोर्स. आणि याला अपोज करणारा फोर्स P एक्सटर्नल. एक्सटर्नल प्रेशर. सो P इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर. प्रेशर P इज इक्वल टू प्रेशर. P is equal to what? Pressure. Now A is the P is the external pressure. A is equal to area of what? Area of cylinder. A is equal to area of cylinder. P is the external pressure. V1 is equal to this V1. ही V1 हे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऑफ गॅस. गॅसची व्हॉल्यूम आहे एवढी, V1 एवढी व्हॉल्यूम आहे. A is the area, P is the V1 is the volume. Now the gas expand. थोड्या वेळाने काय होतो, गॅस एक्सपांड होतो. The gas expands आणि त्यामुळे पिस्टन काय होतो, मूव्ह होतो. पिस्टन मूव्ह. ही गॅस जर एक्सपांड झाली, पिस्टन मूव्ह होतो आणि याच वेळी काय होऊन जाते, वर्क डन होऊन जाते. आपण जे पाहिलं एक्सप्रेशन फॉर वर्क, आणि असं होत असताना आता वर्क होऊन जाणार, ड्यू टू विच वर्क इज डन. वर्क डन. आता पहा काय होतो, पिस्टन मूव्ह झाला बघा. काय म्हटलं, सगळे पॉइंट एकदा अजून आठवा. सगळे पॉइंट एकदा सगळे पहा परत. पिस्टन मूव्ह झाला, वर्क डन व्हायले. आता त्याच्यामुळे वर्क डन, स्मॉल वर्क डन, वर्क डन होते W इज इक्वल टू कालची डेफिनेशन काय म्हणतो आपण, W इज इक्वल टू मायनस F इंटू D. हे कालचा फॉर्म्युला आहे बघा, W इज इक्वल टू मायनस F इंटू D. सो दिस निगेटिव्ह साइन निगेटिव्ह साइन काय दर्शवतो, इंडिकेट internal energy decreases. Internal energy decreases. Negative sign indicates. Now V1 is the volume. So, but we know that F is equal to P
PA, pressure into area. F is equal to pressure into area. Therefore, putting this value in this equation, suppose equation 1, this is equation 1, I am putting the value F is equal to PA. So therefore equation 1 becomes W is equal to minus P into A into D. This A means area, this A. D means, suppose V1 is the distance, I said piston move by distance D. पिस्टन ही जी व्हॉल्यूम आहे, इनिशियल व्हॉल्यूम V1 पासून पिस्टन काय होईल, थोडा अंतराला असं पिस्टन या D अंतरापर्यंत काय होणार, वाढणार आणि त्यामुळे व्हॉल्यूम काय होणार, V2 होणार. पिस्टन मूव डिस्टन्स D आणि त्यामुळे इनिशियल व्हॉल्यूम काय होती, V1 इज द इनिशियल व्हॉल्यूम आणि V2 इज इक्वल टू काय झाली मग, फायनल व्हॉल्यूम. V2 इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम. आता पहा इथं A म्हणजे काय, एरिया आणि D म्हणजे काय, डिस्टन्स. हे A into D. Therefore याला आपल्याला A into D म्हणजेच काय ठेवता येऊ शकते, V2 V1 minus P V2 V1 minus P V2 V1 म्हणजेच काय, डेल्टा V. तर हे झालं W is equal to minus P delta V. This is the expression for work done. 2 मार्क आल्यासाठी हा उत्तर पूर्ण एवढं एक्सप्रेशन लिहायचं 2 मार्कासाठी. आणि डायग्राम आहे कंपल्सरी डायग्राम. तर आता हे इथून सुरू केलं आपण. W is equal to PV. कालचं माहिती आहे तुम्हाला, एक सिलेंडर घेतला, सिलेंडर मध्ये काय लावला आपण, आयडियल गॅस लावला. आयडियल गॅस असते सिलेंडर मध्ये, टाकीमध्ये सगळ्याला माहिती आहे तुम्हाला. त्याला पिस्टन असतो, वर पिस्टन लावला आणि पिस्टन कसा असला पाहिजे, वेटलेस आणि मूवेबल. पिस्टनचं प्रेशर कसं असेल, एक्सटर्नल प्रेशर. ए काय असेल, एरिया ऑफ सिलेंडर. V1 काय असेल, व्हॉल्यूम ऑफ द गॅस. V2 काय असेल, फायनल व्हॉल्यूम असेल. आता गॅस एक्सपांड झाल्यामुळे काय झाली, पिस्टन काय झाला, गॅस एक्सपांड आहे, पिस्टन मूव बाय डिस्टन्स D. हा डिस्टन्स D, पिस्टन मूव बाय डिस्टन्स, हे डिस्टन्स D. म्हणजे व्हॉल्यूम आता इतकी वाढली की व्हॉल्यूम वाढणार आहे. व्हॉल्यूम काय झाली, वाढली. गॅस थोडी होती, जसं टाकीमध्ये एवढी गॅस होती, तर थोड्या वेळाने काय झाली, गॅस अशी वाढली. तर गॅस वाढू शकते, जागा मोकळी झाली, गॅस वाढली. आता V1 is equal to volume of gas, V2 is the final volume, gas expand, piston move by distance D. वर्क डन काय झाला, W is equal to minus F into D. निगेटिव्ह साइन. आता हा निगेटिव्ह साइन जो आहे तो काय करतो की इंटरनल एनर्जी काय होते, निगेटिव्ह असल्याने काय होईल, डिक्रीज. निगेटिव्ह डिक्रीज, पॉझिटिव्ह इनक्रीज. बट F is equal to PA.